शिंदे सरकारच्या सत्तेत मुंबईतल्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला। पण त्या रस्त्याच्या कामावरून एकीकडे कुरघोडीचं राजकारण तर दुसरीकडे विरोधकांनी शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। अशातच कुणाल कामरानं मुंबईतल्या रस्त्यांवर विडंबन गीत सादर केलं, सोशल मीडियावर शेअर केलं आणि पुन्हा एकदा डिवचलंय। इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई, मेट्रो है इनके मन में खोद कर ये ले अंगड़ाई, ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई, कहते हैं इसको तानाशाही तानाशाही तानाशाही। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या या नव्या विडंबन गीतावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। रस्त्यांच्या रखडलेल्या कामावरून कुणाल कामरानं राज्य सरकारवर विडंबन गीतातून निशाणा साधलाय। ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई। सध्या मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे जिकडे तिकडे रस्ते खोदून ठेवल्याचं चित्र आहे। पण रस्त्यांची कामं रखडल्यामुळे त्याचा नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय। मुंबईमधील एकूण परिस्थिती बघता पावसाळ्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी हे रस्ते खोदण्यात आलेले आहेत, ज्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो। आता सध्या आपण आहोत भडकमकर मार्गावरती, ऑपेरा हाऊसच्या नजीकचा हा अतिशय महत्त्वाचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू आहे। रस्त्यांची ही अवस्था पाहिल्यानंतर कुणाल कामरानं केलेलं हे विडंबन मुंबईतील रस्त्यांना तंतोतंत लागू होतंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मुंबईतील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय एकनाथ शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतला होता। पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे, त्यामध्ये 698 रस्त्यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 377 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाईल, त्यात 1420 रस्त्यांचा समावेश आहे। अशा प्रकारे मुंबईतील एकूण 701 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। खरं तर विधिमंडळ अधिवेशनातही मुंबईच्या रस्त्याचा मुद्दा चांगलाच गाजला। विशेष म्हणजे रखडलेल्या कामांवरून सत्ताधारी भाजपनंच शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी केली होती। अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई। ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। 1.5 वर्षानंतर एक दीड 2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला, कॉन्ट्रॅक्टरनी काही एक काम केलं नाही। 6 महिन्यापूर्वी रिटेंडर झालं, अजूनही काम सुरू झालं नाही। ही खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच यावरून शह-काटशहाचं राजकारण सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची बैठक घेत मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला। या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनात हे जोरदार उत्तर दिलं। डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे। पण नेत्यांनी कितीही राजकीय टोलेबाजी केली तरी मुंबईतील रस्त्यांचं वास्तव काही सरकारला नाकारता येणार नाही। ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तानाशाही।